वर्ध्यामध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। नदी नाले तुडुंब भरल्यामुळे संपूर्ण रस्ताच पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। यामुळे शेतातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यात उतरून जीवघेणी कसरत करावी लागते। याचा आढावा थेट नाल्याच्या बांधावरून घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। भारतासारख्या महान कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची काय बिकट अवस्था आहे मी तुम्हाला आता दाखवतो। हे बघा, रस्ता नसल्यामुळं आणि रस्ता ह्या पाण्यामध्ये वाहत गेल्यामुळं शेतकऱ्यांना आपला जो माल आहे शेतात येईल हा असा अर्धा 1 किलोमीटरहून डोक्यावरून आणायला लागते आणि त्याची किती कसरत आहे ते बघा तुम्ही। आता हे मोसंबी आहे, मोसंबीचे पीक शेतातून आणताना या नाल्यामधून आणून डोक्यावरून आणून हे नाल्यामधून ते काढावं लागत आहे। खरं म्हणजे मोठी कसरत यासाठी करावी लागत आहे। जलसंधारण विभागाच्या माध्यमातून नाला खुलीकरण अंतर्गत हा नाला केला होता, परंतु त्या नाल्याला जाण्या येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पर्यायी मार्ग करून दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांची अशी बिकट अवस्था झालेली। आपल्यासोबत शेतकरी आपण त्याच्याशी बोलूया। मला सांगा, काय हा प्रकार आहे? तुम्ही मोसंबी एकदम नाल्यातून आणत आहे? नाल्यातून मग रस्ताच नाही आहे ना, रस्ता नसल्यामुळे तर आणाच लागणार आहे। किती मजूर लागते यासाठी? मजूर याचा आता 15 ते 20 हजार मजूर लागलेला आहे। अच्छा, आणि किती एकूण तुमची मोसंबी होती? किती रुपयात विकली गेली? माझी 5 ते 6 टन मोसंबी होती आणि त्याच्यात 1.5-2 लाखाची मोसंबी आहे, ते मला 30,000ला द्यावं लागली। म्हणजे 2 लाखाची मोसंबी 30,000 दिली आणि ते आणण्यासाठी एवढी कसरत? आणण्यासाठी एवढी कसरत करत आहेत कारण की इथं रस्ताच नाही आहे। आपण बघू शकता हा रस्ता एकदम म्हणजे असा एकदम गुडगुडीत रस्ता आहे आणि हे मोसंबीचं कॅरेट आता ते घेत आहे। मोसंबी आता इतक्या मोठ्या भयानक अशा रस्त्यातून ही मोसंबी नेऊन ती आता तिकडे दूर मार्केटमध्ये नेणार आहे। खरं म्हणजे 1.5 ते 2 लाख रुपये भाव असलेली मोसंबी अशा छोट्याशा किमतीमध्ये ही हे बघा टवटवीत अशी मोसंबी आहे आणि नेण्यासाठी किती कसरत करावी लागते बघा। म्हणजे नाला हा पूर्ण वाहून गेलेला आहे, रस्ता पूर्ण वाहून गेलेला आहे। असे जीव धोक्यात घालून हे मजूर आणि कास्तकार जे आहे हे बघा मी आपल्याला दाखवू शकतो, हे जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून मोसंबी घेऊन जात आहे, आपला जीव धोक्यात घालत आहे आणि पूर्ण म्हणजे जर घसरलं तर पाय नक्कीच तुटणार आहे या ठिकाणी। अशी बिकट अवस्था या ठिकाणी झालेली आहे। एवढ्या मोठ्या बिकट परिस्थितीतून शेतकरी आपला माल जो आहे हा मार्केटमधून विकत आहे आणि तेही कवडीबोल भावामध्ये। त्यामुळे याकडे लक्ष देणं नितांत गरजेचं आहे। आपण एकीकडे कृषीप्रधान देश म्हणतो भारताला आणि या कृषीप्रधान देशामध्ये भारताच्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे हे खरंच म्हणजे न पटणारी गोष्ट आहे। त्यामुळे याकडे लक्ष देणं नक्कीच गरजेचं आहे। कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, एडीटीव्ही मराठी, वर्धा।